हॅलो. हॅलो, स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा, मी मुंबईवरून बोलते. मी पहिला एकदा केलेलं आहे तुम्हाला हा. अनुभव शेअर. अच्छा अच्छा. हा, ते मला असा अनुभव आला. म्हणजे हा. डिसेंबर मध्ये ताई आम्ही गिरनारला, माझी भाची वगैरे ती सगळी जातात ना. हा हा हा. तर मी म्हंटल मी पण येईल, मला गिरनारला माझी इच्छा होती जायची. हा हा तर हा. त्यावेळेला कॅन्सल झालं. हा. आणि आता मे महिन्यामध्ये त्या लोकांनी नक्की केलं, मे महिन्यामध्ये म्हणले जायचं. पण हा. त्या डिसेंबर पासून ना मला एवढं भयाभीत स्वप्न पडत होती ना, म्हणजे मी दोरीवर लटकायचे, मोठे मोठे डोंगर दिसायचे अरे आणि बाबा. पोचायचेच नाही. 3 वेळा मला असं झालं. मी हा. आणि घाबरून उठले ना, कारण की एवढ्या डोंगरात दोरीने नुसते हे करायचे. बरोबर. दत्ताचं नाव घ्यायचं, दत्ताचं नाव घ्यायचं. एक दिवस मी म्हटलं मला घाबरवू नका, हा. न्यायची नाही तर नेऊ नका. आणि फेब्रुवारी मध्ये मी गुरुचरित्रेचं पारायण केलं. हा. आणि तेव्हाच फोन आला की ताई आपलं तिकीट बुक झालंय आणि अरे वा. आपल्याला आता मे मध्ये जायचंय 23 हा. तारखेला. तर मी बरं. मुंबईवरून 19 तारखेला गेले हा. जायसाठी. 19 तारखेला गेले पुण्याला जायला. आणि बर. मी खोपोलीत गेले आणि बाथरूमला गेले आणि बाहेर आले ना ताई, मी पडले. अरे पडल्यानंतर रे. माझा हात पूर्ण फ्रॅक्चर झाला. आणि बापरे. हात फ्रॅक्चर झाला आणि मला ते ऑपरेशन करावं लागलं. मी पोहोचलीच नाही. अगो बाई. आणि हा, तर तो 20 टाक्याचं ऑपरेशन झालं, तो पोहोचले. आणि ही लोक गेली 25 ला. हा हा पण हा. ताई गेली ना, तर जाताना त्यांना रोपवे होता आणि येताना असले हवा रोपवे बंद होता. आणि माझ्या उमरच्या त्या लेडीज होत्या ना, हा हा. ते बोलले आता तू नाही आली ना ते बरं झालं. असलं पाय सुजलं, ते बिचाऱ्या फरफटत आल्या खाली. म्हणजे अरे अरे चालून अरे. चालून एवढे मोठे मोठे पाय झाले होते, अशा फरफटत चालल्या होत्या. बापरे. साताऱ्याच्या तिकडच्या बायका, आमच्या तिकडच्या. अरे अरे अरे. बघा म्हणजे खूप हालत तुम्हाला झाली. दत्त हा, महाराजांनी आधीच जागा केलं. जागा केलं म्हणजे 3 वेळा मला काही असं दुष्टण दाखवलं होतं. नुसतं घाबरवलेलं. मी बाप. दोरीला लटकायचे, मी पोचायचेच नाही ना, सगळी लोक जायची. आणि बापरे. शेवटी तेच झालं. आणि ज्या वेळेला मी गिरनारचं ते सिलेक्ट केलं ना, हा हा. तेव्हा मला माहिती पडलं की बापरे एवढं आहे भयानक, म्हणूनच मला ते जायचंच नव्हतं. हा. आणि त्याच्यावर मी पुण्यात गेले आणि अशी ब्राह्मणाकडे गेले आणि विचारलं, म्हणलं असं काही झालं. ते ब्राह्मण बोलले काही नाही, तर मला पितरदोष दिसतोय. आणि 2-3 दिवसांनी सकाळचे पाठीचे स्वामी स्वप्नात आले. मला डायरेक्ट बोलले, तू ब्राह्मणाकडे कशाला गेली होती रे, ब्राह्मणाकडे कशाला गेली होतीस? ओ. हो, तू कशाला गेलीस? म्हणजे त्यांचं म्हणणं मी आहे, तू कशाला गेली होतीस? बरोबर मी बरोबर. घाबरले. मी बोलायलाच घाबरले. घाबरत म्हणले. हा. दर्शन घेतलं आणि घाबरत म्हणले. म्हटलं खाली सांगितलं तिथं. डायरेक्ट बोलले, ब्राह्मणाकडे कशाला गेली होतीस तू? आणि मग मी आता आले, 2-2.5 महिने झाले इकडे मुंबईला आले. अच्छा. आता आहे, हात थोडा बेटर आहे. हो ना, पण बरं आहे ना. हो, अजून पण पाठी वळत नाही एवढा. पण अरे मला बापरे. एवढा अशी घाबरवली होती ना 3 वेळा. पण तुमचं खूपच रक्षण घाबरवली. केलं ना. हा, मला तिकडे मग. पोहोचून जास्त झालं असतं ना हो काहीतरी. हो. हवा बिवा सुटली होती, रोपवे बंद होतं, खाली हो. उतरूच नसते शकले मी बापरे. त्यासाठी. बघा. हा, बरं ते झालं. लई आपली नाही. काळजी आहे स्वामींना. हा, काळजी आहे स्वामींना. ते शनू येतात, सांगतात पण. खरंय. आणि एकदा माळा गंधा मस्त ते हा. मला ह्याची ओम नम शिवाय, ओम नम शिवाय मोज ह्याची आपले स्वामी समर्थ म्हणायचं ना. हा. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय मग बोलतच गेले. तर हा. म्हटलं असं काय झालं स्वामी? ते रात्रीचे आले स्वप्नामध्ये, फोटो मध्ये ते शंकर महाराजांचा फोटो, की आम्ही एकच आहे. त्यांनी ओ. सांगितलं अरे आम्ही वा. एकच आहे. खरंय. हा, ते त्यांनी तर आम्ही एकच आहे. मी म्हटलं असं कसं झालं? हे असं कसं शक्य आहे की मी तुमच्या नावाचे मग ते कसं मध्ये आलं? तर आम्ही एकच आहे. तुम्ही ग्रुपला मला जॉईन करा आणि ते महिला ग्रुप आहे ना आपलं, हा हा. त्याचं ते मला काहीतरी लिंक वगैरे पाठवा, मला कधी काय काम असलं तर. नाही, मलाच तुम्ही मेसेज करा, तुम्हाला लिंक येऊन जाईल. हा. ठीक आहे, ठीक आहे. हा. ठीक आहे ताई. हा, चला, लय अनुभव असतो. हा. चालेल. हा, थँक्यू.